आज सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारने दोन पादचाऱ्यांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा अपघात नेमका कसा घडला आणि त्यानंतर काय घडामोडी झाल्या पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। सकाळी 7 ते 7:30 दरम्यान छत्रपती संभाजीनगर खुलताबाद रस्त्यावरील नंद्राबाद येथे हा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कार क्रमांक 24BH 5663 या कारने रस्त्याने पायी चाललेल्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिली। या अपघातात अशोक यादवराव घुसडे आणि ज्ञानेश्वर राधाकृष्ण जाधव या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघातानंतर क्रेटा चालक घटनास्थळावरून पळून गेला। मात्र ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास सुरेश तावणे यांनी त्वरित त्याचा पाठलाग सुरू केला। म्हैसमाड रोडवरील जरबक्ष उर्स मैदानात त्यांनी आरोपी चालकाला त्याच्या पत्नीसह थांबवून ताब्यात घेतलं। प्राथमिक माहितीनुसार हा चालक सैनिक असल्याचे समोर आलं आहे। रक्ताने माखलेली ही क्रेटा कार खुलताबाद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे। या घटनेनंतर मृतांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेण्यात आलं आहे। सध्या खुलताबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। पायी जाणाऱ्या दोन व्यक्तींचा क्रेटा कारच्या धडकेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे। पोलिसांनी वेळीच केलेल्या कामगिरीमुळे आरोपी चालकाला पकडण्यात यश आलं। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।